तर मित्रांनो, बिग बॉसच्या 6व्या आठवड्याला आता सुरुवात झाली आहे आणि भाऊच्या धक्क्यात जे रितेश देशमुखनी सदस्यांना सांगितलेलं आणि बिग बॉसने जे त्यांना आरसा दाखवला त्यामुळे सगळे सदस्य म्हणजे जागेतून उठलेत। आता कालचा जो नॉमिनेशन टास्क होता जो तुम्ही पाहिलाच असेल, त्या नॉमिनेशन टास्क मध्ये असं होतं की जे सदस्य चर्चेत नाही आहेत किंवा जे सदस्यांना स्वतःचा निर्णय क्षमता नाही आहे अशा सदस्यांना फाडून कचरा पेटीत टाकून द्यावा। आणि ह्या टास्क मध्ये ना प्रत्येक सदस्यांनी स्वतःचा इंडिव्हिज्युअल मत मांडलाय। म्हणजे त्या सदस्यांनी त्यापैकी काही जणांनी स्वतःचे पर्सनल ग्रजेस काढलेत, पण इतर सदस्यांनी बिग बॉसने जे निकष दिलेत त्याप्रमाणे प्रामाणिकपणे नॉमिनेट केले सदस्यांना। म्हणजे भले ते आपल्याच ग्रुपचे का नसो, म्हणजे एक्झाम्पल काय खरंच आहे ते की टीम बी ने स्वतःच्या टीम मधल्या सदस्यांना नॉमिनेट करून टाकले। त्यांनी असा विचार नाही केला की आपल्या टीममेटला काही वाटेल किंवा आपण कसे पोट्रे होऊ की त्यांना वाईट वाटेल का, त्यांचा यांनी विचार नाही केला। त्यांनी जे बिग बॉसचे निकष दिलेले त्या निकषांवर त्यांनी प्रामाणिकपणे सदस्यांना नॉमिनेट केलंय। आणि कालच्या नॉमिनेशन टास्क मध्ये ना सगळ्यात जास्त टार्गेटेड असलेले दोनच सदस्य होते, ते म्हणजे अरबाज आणि घनश्याम। अरबाज ह्यासाठी होता कारण अरबाजवर सगळ्यांनी पर्सनल ग्रजेस काढलेत, म्हणजे सगळ्यांनी नाही काही जणांनी, जसे पॅडी दादा किंवा इतर जणांनी। ते का कारण अरबाजने त्यांच्यासोबत मागच्या आठवड्यात वागला, म्हणजे बाकीच्या सदस्यांना अंधारात ठेवून, म्हणजे आधी घरच्यांसमोर त्यांनी असं दाखवलं की निक्की माझ्यावर किती हे करते आणि मी किती बिचार आहे वगैरे। आणि त्याच नंतर सर्व सदस्यांनी त्यांनी सपोर्ट केला, ते सगळे सदस्य निक्कीच्या विरुद्ध गेले अरबाजसाठी, पण अरबाजने शेवटी त्यांना धोका दिला आणि तो निक्की सोबत झाला आणि आता तर त्यांची टीम अप झाले। आणि सेकंड सदस्य टार्गेटेड होता तो म्हणजे घनश्याम। घनश्यामवर पण सर्वांनी पर्सनल ग्रजेस असं म्हणावं नाही, पण त्याचं जे वागणूक आहे तो त्याला जो सपोर्ट करतो त्याच्यावरच तो उलटा फिरतो काही। आता काल पण जान्हवी त्याला काहीतरी समजवत होती की तुला लाज नाही का, तू परत निक्की तुला असं वाईट बोलते, तू परत निक्कीकडे जातेस, आणि तो आता जान्हवीवरच फिरला की तुला असेल थोडी लाज तू मला दे। म्हणजे हे बोलण्याचा अर्थ काय होतं त्याचं, जान्हवी त्याच्यावर ह्या बाबतीत भडकली आणि हेच तिने नॉमिनेशन टास्क मध्ये काढलं। तर मग असेच काही पर्सनल ग्रजेस आणि काही निकषांवरून एक सदस्य नॉमिनेट होत गेला आणि शेवटी कचरापेटीत झालेले म्हणजे नॉमिनेट झालेले सदस्यांची नावं आहेत अभिजित, आर्या, धनंजय दादा, निक्की, अरबाज आणि घनश्याम आणि सूरज, 7 जण नॉमिनेट झालेले आहेत। तर यांपैकी ना मला घनश्याम आणि धनंजय दादा थोडे वीक वाटतात, थोड्या इतर सदस्यांपैकी ते ह्या आठवड्यात नॉमिनेटेड होऊ शकतात, कारण धनंजय दादाचा पण गेम चांगला आहे, घनश्यामचा इतका नाही पण धनंजय दादाचा गेम चांगला आहे। पण आता घनश्याम जर नॉमिनेट झालाय तर तो बोलायला लागलाय। कालच्या नॉमिनेशन टास्क मध्ये पण तो भांडत होता स्वतःसाठी, स्वतःच्या म्हणजे सगळे जण नॉमिनेट करत होते आणि एक संधी देत होते की तू बोल, तुला का नाही नॉमिनेट करावा, तर तो बोलायला लागलाय। आता तो प्रेक्षक त्यांना बघून त्याला नॉमिनेट करतात की नाही हे आता बघूया। त्यानंतर शक्यता अशी आहे की घराबाहेर जाण्यासाठी आर्या किंवा अभिजित पण होऊ शकतात, ते पण स्ट्रॉंग प्लेयर आहेत। पण आता अभिजित दर आठवड्यात नॉमिनेट होतोय आणि दर आठवड्यात तो सेव्ह होतोय, पण प्रेक्षक अजून त्यांना किती चान्स देईल, अजून त्यांना किती साथ देईल की तुम्ही खेळा, तुम्ही बोला वगैरे, तर ह्यासाठी ते ह्या आठवड्यात जाऊ शकतात। आर्याचा गेम आता सुधरत चाललाय, आर्या तिचे पॉइंट मांडते, पण कधी कधी ती बालिश वागते, कधी कधी ती नाही मांडत तिचे मुद्दे, आणि जरी मांडले तरी ते इनव्हॅलिड असतात, त्यांना काहीच अर्थ नसतं, ती एका वेगळ्याच दिशेला जात असते, एका वेगळ्याच म्हणजे तो मेन मुद्दा सोडून ती कुठेतरी भरकटते आणि तिला असं वाटतं, तिचं असं म्हणणं असतं की ते मी बरोबर करते। आणि सगळ्यात टॉपला म्हणजे निक्की आणि अरबाज आहेत। अरबाज आणि निक्की पण स्ट्रॉंग प्लेयर आहेत, निक्की माइंडनी खेळते, अरबाज जरी नसेल खेळत, अरबाजला प्रेक्षक काढू शकतात कारण तो आता रडण्यावारी झालाय, फक्त जिथं शक्ती असेल ते, आणि निक्की जे बोलेल तेच मागे मागे करायचं, बाकी काय नाही। माझ्या मते तर अरबाज निघाला पाहिजे, कारण त्याचा आता पर्सनल असा गेम राहिला नाही। त्यापेक्षा मी म्हणेन की घनश्याम चांगला खेळतो, निक्कीला धरून तरी नाही राहत, तो स्वतःचे तरी पॉइंट मांडतो, पण अरबाज आहे ना तो खरंच निक्कीच्या पाठीमागे गेलाय। निक्की आहे स्ट्रॉंग प्लेयर, पण ती जे बोलते, ती जे उद्धटपणे वागते, स्वतःची मनमानी करते, त्या निकषावर तरी प्रेक्षक तिला बाहेर काढतील असं मला वाटतं। आणि सगळ्यांचा लाडका म्हणजे आता जो महाराष्ट्रभर फेमस आहे तो म्हणजे सूरज सुद्धा या आठवड्यात नॉमिनेट झालाय,
पण सूरजला काही लोकांनी हे निकष देऊन नॉमिनेट केला की तो स्वतःचे निर्णय घेत नाही. एका पॉइंटला हे बरोबर आहे, सूरज नाही स्वतःचे निर्णय घेत, तो जे दुसरे म्हणतात तसं ते वागतो, तो तसं तो करतो. भले त्याला त्याचं असं म्हणणं असेल की मी जे सिनियर ऍक्टर आहेत त्यांना आदर देऊन त्यांचा मानतो आणि माघार घेतो, पण प्रेक्षकांना हे बघायचं नाहीये. प्रेक्षकांना पाहिजे की तो लढावा, तो नडावा आणि तो बोलावा, आणि त्यासाठी प्रेक्षक त्याला एक चान्स देतील आणि वाचवतील असं मला वाटतं. तर असे हे 7 जण, म्हणजे 12 पैकी 7, म्हणजे फक्त 5 जण सेव्ह आहेत आणि 7 जण नॉमिनेशनला आहेत. तर तुमच्या मते कुठला सदस्य या आठवड्यात घराबाहेर जायला हवा ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जाताना कलर मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.